कलाकार की संकल्पना। भोर प्रकृति की एक लुभावनी घटना है जहां अंधेरा खूबसूरती से आकाश का अनुकरण करता है। यह एक जादुई क्षण है। जब क्षितिज रंगीन होता है तो दुनिया जाग जाती है। दिन नई संभावना से भरा होता है। प्रत्येक सूर्योदय हमें नई शुरुआत को गले लगाने के लिए आमंत्रित करता है। आकाश को आशा और रोमांच से रंग देता है। यह वो समय है जब अधिकांश गतिविधियां ताजगी से भरी होती है। नमस्कार. आज आपण कोमल सुरेश तांबेकर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. या बेसिकली आर्ट मास्टर आहेत आणि एका शाळेच्या प्रिन्सिपल पण त्या होत्या. 4 ब्रांचेस होत्या त्या शाळेच्या आणि त्या 2009 साली त्यांनी बेसिकली क्लासेस चालू केले आणि त्या क्लासेसमध्ये त्यांची जी इनर्शिया होती म्हणजे आर्ट विषयी ती कंप्लीट व्हायला मदत झाली. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थी जे होते त्या विद्यार्थ्यांना पण काही ज्ञान देऊ शकतात, आर्टचं ज्ञान देऊ शकतात, त्यात त्यांना समाधान होतं. परंतु हा प्रवास इथपर्यंतच थांबला नाही, तर त्यांना अजून पुढं खूप काही करायचं होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी ही डिग्री घेतल्यानंतर प्रिन्सिपल असताना देखील ही शाळा रिझाईन केली आणि त्यांना असं वाटलं की आपण आपलं काही चालू करावं. आणि कोविडच्या काळानंतर त्यांची खरी आर्ट ही उदयास आले असं म्हणता येईल वेगळ्या प्रकारे, कारण त्यांचं जे पोटेन्शियल होतं त्या निमित्ताने बाहेर पडलं. नुकत्याच झालेल्या दिल्लीतल्या प्रदर्शनात सुद्धा त्यांनी भरपूर यश मिळवलेलं आहे. हा त्यांचा अल्प परिचय. आपण थोड्याच वेळात त्यांच्याशी गप्पा मारून आणखीन पुढं माहिती करून घेऊ. तुमचा कलावंत म्हणून प्रवास कसा सुरू झाला, त्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देणारा विशेष क्षण किंवा घटना काही होती का? विशेष क्षण किंवा घटना असं काही मेन्शन करता येणार नाही, कारण कलावंत म्हणून प्रवास हा खरं तर लहानपणापासून सगळेच जण कलावंत असतात असं आपण बऱ्याचदा ऐकतो आणि ते खरं पण आहे. कारण आता लहान लहान मुलं पण चित्र काढतात, फक्त ते सातत्याने जोपासलं जाणं हे माझ्या दृष्टीने महत्वाचं वाटतं आणि ते जो कोणी जोपासू शकतो तो पुढे जाऊन एक नावाजलेला म्हणा किंवा एक कलावंत म्हणून नावारूपाला येतो. सो असा अगदी क्षण लहान असताना मी शाळेतली तर भरपूर चित्र काढायचेच. अगदी लक्षात राहणारं चित्र माझं म्हणजे एक आता ग्रेड एक्झामच्या चित्रांमध्ये 2D डिझाईन किंवा संकल्प चित्र डिझाईनचा क्वेश्चन पेपर असतो, त्याच्यामध्ये मी एक मासा काढला होता. म्हणजे त्या चित्राच्या तयारीच्या वेळेस त्या माशाचं कौतुक इतकं झालं होतं की मग मला वाटायला लागलं की हा आपण छान चित्र काढतोय किंवा आपल्याला चित्र काढता येतंय. आणि तो एक जर अगदी तुम्ही क्षण किंवा विशेष चित्र म्हणलात तर ते माझ्या आठवणीत आहे. असं तो हळूहळू प्रवास सुरू झाला म्हणता येईल आणि तो आजवर चालू आहे. तर तुम्ही आजपर्यंत तुम्ही आता सांगितलं की कसं तुम्हाला वर्षानुवर्ष कलेच्या शैलीत तुमचा कसा बदल झाला किंवा कोणत्या महत्वाच्या टप्प्यांनी तुमच्या कारकिर्दीत परिणाम केला असं तुम्हाला वाटतं? कलेच्या शैलीत बदल झाल्यापेक्षा मी म्हणेन की मी आता कुठे कला शैलींमध्ये काम प्रामुख्याने करायला सुरुवात झाली. कारण जसं आधी पण मी मेन्शन केलं की मी क्लासेस सुरू केले सगळ्यात आधी 2009 पासून. आणि आपण म्हणतो ना की एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं. सो ते माझ्या बाबतीत खूप स्ट्रॉंगली वर्क झालं असं मी म्हणेन की वेगवेगळ्या वयोगटातल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शिकवताना अगदी लहान म्हणजे केजीची मुलं असू दे किंवा सिनियर सिटीजन, मी 6 ते 60 वर्ष क्लासेस घेते. असं जे म्हणते, प्रत्येकाची वैचारिक पातळी वेगळी असते, प्रत्येकाला ते एक्सप्रेस करण्याची पद्धत वेगळी असते त्यांच्या मॅच्युरिटी प्रमाणे. सो मला ते जे बघायला मिळालं आणि त्यानुसार त्यांना मोल्ड करायला मिळालं ना, तिथेच उलट मी भरपूर शैली आत्मसात करत गेले. त्यांच्यासाठी काय कसं असलं पाहिजे, कसा अभ्यास मी केला पाहिजे. ऍज अ टीचर तुम्हाला
बऱ्याच गोष्टी त्या विषयातल्या अवगत असाव्या लागतात असं मला वाटतंय. कारण तुम्ही जर का पोर्ट्रेट आर्टिस्ट असाल तर फक्त तुम्ही पोर्ट्रेटच शिकवताय असं जर असेल तर एकच स्वरूपाचेच विद्यार्थी तुमच्याकडे येतील. व्हेअरएज आज तुम्ही माझ्याकडे बघितलं तर ही खालची विद्यार्थ्यांची चित्र आहेत सगळी, तर तुम्हाला लँडस्केप दिसेल, पोर्ट्रेट दिसेल, बर्ड सिरीज दिसेल, रिअलिस्टिक दिसेल. आता कंपोजिशनचे इथे नाहीयेत, पण कंपोजिशन मध्ये सुद्धा माझी मुलं काम करतायत. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या शैली मी शिकवण्याच्या दृष्टीने आधी हाताळल्या गेल्या आणि आता कुठेतरी मी त्या करण्यामध्ये, आता शिकवतानाच मी थोडंसं कदाचित वाईड होईल हा रेफरन्स किंवा काय, पण आधी रिअलिस्टिक वर काम करावं, त्याने पाया पक्का होतो आणि मग हळूहळू तुमचं क्रिएटिव्ह आणि कंपोजिशन ह्याच्याकडे माझा कल आहे थोडासा, आणि मग त्या पुढचं ऍबस्ट्रॅक्ट असं आहे. तर हे रिअलिस्टिक चित्र जेव्हा मी केली तेव्हा ती लोकांना अप्रिशिएट होत होती की हा हे छान दिसतंय, आवडतंय. मग त्या रिअलिस्टिक चित्रांमध्ये सुद्धा मी कंपोज आणण्याचा प्रयत्न केला. आपण बोलूया या चित्राबद्दल नंतर. तर ते कसं मांडायचं, वैचारिक गोष्टी तुम्ही कशा मांडायच्या, हे शिकवण्यामध्ये मी शैलींचा अभ्यास केला. आणि आता कुठे जाऊन माझी मुलं जेव्हा रिअलिस्टिक छान करतात, कंपोजिशन छान करतात, तेव्हा त्यांच्या पुढे मला एक मॉडर्न आर्ट किंवा ऍबस्ट्रॅक्ट काय असतं हे दाखवायचंय. म्हणून खरं तर आता अमूर्त कला ही शैली म्हणून मी हाताळली, जी इंडियन आर्ट फेस्टिवल मध्ये मी आता त्याचा डिस्प्ले केला होता एक्झिबिशन. सो असा मी शैलींचा अभ्यास थोडा वेगळ्या पद्धतीने केलाय म्हणू शकतो आपण. अजून एक राहिलं म्हणजे या चित्राविषयी तुम्ही काहीतरी सांगा. हा, ह्या चित्राविषयी म्हणण्यापेक्षा मी जे म्हटलं ना की मुलांना मी आधी साधारण रिअलिस्टिक चित्र की जी त्यांना कळतात, आवडतात तशी करायला लावते. मग त्यानंतर थोडीशी समज बदलली विद्यार्थ्यांची की थोडी अजून वेगळी चित्र करायला लावते. त्यापैकीच हे एक आहे, हे रिअलिस्टिक चित्र आहे आणि ह्याच्यामध्ये एक ते मांजर त्या फिश मधल्या बाउल मधल्या फिश कडे बघताय आणि 2 फिश वर हाय जम्प करण्याचा प्रयत्न करतायत. आहे पूर्णपणे रिअलिस्टिक, पण ह्याच्यात सुद्धा कन्सेप्ट कनेक्शन मी काय हे केलंय की नो युअर सेल्फ किंवा नो युअर लिमिट्स किंवा नो युअर क्वालिटीज. आता ते तिन्ही फिश त्या बाउलमध्येच होते, पण जेव्हा मांजर आपल्याकडे बघतंय त्या मांजराच्या भीतीने त्यांनी काय केलं, दोघांनी ते फिश बाउल मधून बाहेर आले की नको, ते आपल्याला मांजर पकडेल किंवा खाईल, काय व्हॉट एव्हर इट मे बी. पण तुम्ही पक्षी आहात का, तुम्हाला उडता येतंय का? जरी त्यांनी त्यांचे फेन्स स्प्रेड केले त्यांना उडता येणार नाहीये. पण ते जो आतला फिश आहे त्याला माहितीये की मी आत जोपर्यंत तोपर्यंत मी सेफ आहे, मी पाहिजे तसं तिथे स्विम करू शकतो. ते मांजर आत येईल का नाही ह्याचं त्याला खात्री नाहीये, पण त्याच्याबद्दल त्याला खात्री आहे की मी हवं तसं स्विम करू शकतो. आणि दॅट इज अ कन्सेप्ट की नो युअर सेल्फ. तुम्ही तुमचं स्वतःचं काय ते ओळखा. कोणीतरी आलंय म्हणून मी भीतीपोटी बाहेर जम्प केलीये किंवा मी पण उडू शकतो म्हणून विचार केलाय. आपल्याला कायम पक्षाकडे बघून वाटतच की आपणही उडावं, अप्रूप असतच, पण ते तुमच्याकडे आहे का हे बघून त्याप्रमाणे वर्क करा. तो सेफ राहिला ना, त्यामुळे बाकीचे असेही ते फिश मांजर पकडेल नाही पकडेल, पण बाहेर तर ते नाहीच राहणार. सो दॅट इज अ कन्सेप्ट. खूपच छान चित्र आहे. मुख्य मांजराचे जे भाव आहेत बघण्याचे आणि ते पण खूप रिअलिस्टिक आहे. तसंच एक्सप्रेशन त्याला म्हणू आपण की ज्या पद्धतीने ते मासे बाहेर आले, म्हणजे आपण तडफडणे म्हणू की जीवासाठी, ते सगळं तिथं चित्रित झाले असं लक्षात येतं. आणि हे मुलांना सांगताना की आता हा कन्सेप्ट त्यांना समजतो, पण डायरेक्ट मी त्यांना ऍबस्ट्रॅक्ट सांगितलं किंवा कंपोजिशन सांगितलं तर त्याचे कन्सेप्ट त्यांना समजणार नाहीयेत. सो हे थोडंसं सिम्प्लिफाय पण करायचा प्रयत्न करते मी, पण थोडंसं ऍडव्हान्स मध्ये नेण्याचा पण प्रयत्न करते. सो त्या दृष्टीने केलेलं चित्र आहे. म्हणजे मी असं समजलं की त्या विद्यार्थ्यांना तुम्ही ती स्टोरी सांगितली, एक मांजर आली आहे आणि तिथं बाउल मध्ये 3 मासे आहेत आणि ती बघतीये, मग काय होईल ते अशाचे बाहेर आहे, मग त्यातून ते चित्र साकार. अगदी बरोबर आहे. कारण त्यांचं म्हणजे कलाकृती करण्याचं कपॅसिटी ही खूप छान आहे, पण समज वय लहान असल्यामुळे थोडी कमी आहे. त्यांना ते गोष्ट स्वरूपातूनच लक्षात येतं. असं आहे. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं, म्हणजे परिचयामध्ये आपण बोललो की तुम्ही प्रिन्सिपल होतात, बराच तिथं चांगला स्कोप तुम्हाला होता, तरी देखील तुम्ही इकडे वळलात परत. तुमचं जे पोटेन्शियल होतं ते तुम्हाला आपण कुठेतरी साथ घालत होते की नाही मला हे करायचंय. तर ह्या टप्प्यात येताना तुम्हाला काही अडचणींचा किंवा आव्हानांचा सामना करायला लागला, जसं तुम्ही कोविड काय तुम्हाला
आता खरं सांगायचं तर इथपर्यंत येण्यासाठी मी शाळेचे जॉब्स वगैरे कसे केले, तर जे मी आर्ट मास्टर केलंय, टीडी झालंय, आर्ट मास्टर झालंय, आणि आर्ट मास्टरला एक एलिजिबिलिटीचा कन्सर्न असतो की तुम्हाला 3 वर्ष स्कूल टीचिंग एक्सपिरियन्स लेटर सबमिट करावं लागतं, तेव्हा तुम्हाला तिथे ऍडमिशन घेता येते. आणि मग त्या प्रोसेसमुळे मला स्कूल टीचिंगचा जॉब मिळाला. मग मी वॉलनट आणि मिलेनियम सारख्या स्कूलमध्ये जॉब्स केले. मिलेनियम मध्ये मला आर्ट हेडचं डेझिग्नेशन मिळालं. आणि मग ते करता करता पुढे मला एक अपॉर्च्युनिटी आली ऍज अ स्कूल प्रिन्सिपल. आणि मग ते करत असताना एवढा साऊंड सुदिंग जॉब, म्हणजे अर्निंगच्या बाबतीत म्हणू नका किंवा वेळ, ह्या सगळ्या दृष्टीने तो खूप सुंदर असलेला जॉब होता. पण कुठेतरी, आणि दॅट टाइम ऑल्सो सायमल्टेनियसली मी क्लासेस घेतच होते. मी आठवड्यातून 2च दिवस घ्यायचे. पण कुठेतरी आपली ती कनेक्टिव्हिटी असते की ते आपण नाही सोडू नाही शकत काही झालं तरी. आणि मग मला एक स्टबन टाइम फ्रेम आली की नाही, आता मला जॉब नाही करायचा आहे, माझे क्लासेस आणि या सगळ्या गोष्टी फुल फ्लेज करायच्यात. आता ते करताना ऑब्व्हियसली यंग पिरियड मध्ये सगळेच अपडाऊन सगळेजण बघतात. त्याला मी स्ट्रगल नाही म्हणणार, ती एक तुम्ही मॅच्युअर होण्याची प्रोसेस असते. त्याला स्ट्रगल म्हणूनही आपण बघू शकतो किंवा एक चांगली जॉयफुल प्रोसेस म्हणूनही बघू शकतो. त्या प्रोसेस मधून जाताना जेव्हा तुम्ही चांगल्या अर्निंगचा जॉब रिझाईन करता, तेव्हा एकदम की अरेच्या मग काय, कारण आपल्याला त्या एक्सपेन्सेसची सवयही झालेली असते. पण ऍज बिईंग अन आर्टिस्ट मला कधी तो पैशाचा आर्थिक मोह तसाही नव्हता, आजही नाहीये. अर्थार्जन हे दैनंदिन जीवनाचं आणि हे असावं, ह्यामुळे मला स्ट्रगल हा शब्द फार मी म्हणणार नाही की समोर आला. पण एक नक्की झालं, मी तो जॉब रिझाईन केला हे स्वप्न पुढे आणण्यासाठी, पण लगेच लॉकडाऊन आलं. आणि मग लॉकडाऊन मध्ये खरं तर आता कसं काय, कारण स्टुडिओचा सगळा सेटअप आणि हे सगळं, पण तिथे माझे स्वतःचे पेंटिंग सुरू झाले. आम्ही गोव्याला जेव्हा गेलो होतो, जवळपास 1 महिनाभर राहिलो, तर तेव्हा पहिल्यांदा माझं परत एक आउटडोअर लँडस्केपिंग सुरू झालं. तिथे मला ती संधी मिळाली आणि लाईव्ह पेंटिंग सुरू झालं. आणि मग तो जो ब्रश परत मला हातात मिळाला, तो आता आजतागायत चालू आहे. त्यामुळे त्याला स्ट्रगल हे नाव देण्यापेक्षा मी म्हणेन की प्रोसेसची मॅच्युरिटी जी असते, ती आपण ज्या पद्धतीने ज्या टप्प्यांवर अनुभवतो, ते मला मिळालं छानसं. तुमचा म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग मला दिसतो याच्यामध्ये. पॉझिटिव्हली घेऊन हा, कारण माझा प्रोसेस या गोष्टीवर ना फार विश्वास आहे. माझं एक पेंटिंग पण आहे डेप्थ म्हणून. कुठलीही गोष्ट आपण करताना जर का तुमचा त्या प्रोसेसवर विश्वास असेल ना, तर रिझल्ट काय मिळणार आहे ह्याची वाट बघण्यापेक्षा ती प्रोसेस तुम्ही एन्जॉय जास्त करता. कारण रिझल्ट हा क्षणिक असतो, की एखादं चित्र जेव्हा मी काढते तर ते चित्र झाल्यानंतर ते छान दिसतंय नाही दिसतंय ते फ्रेम मध्ये तसंच राहणार आहे पुढे जाऊन. पण ते चित्र काढताना मला काय काय अनुभव आला, मी कसं केलं, किंवा तो कलर अचीव्ह करताना कसा काय आला. एखादी ग्रीनची शेड असेल, जर का ती ग्रीन आहे का नाही ह्याच्यासाठी जर दुमत होत असेल, ते कलर मिक्सिंग करताना जर का तो शेड मला मिळत असेल, तर तो अभ्यास मला जास्त आनंददायी वाटतो की हे कसं अचीव्ह करतो. दॅट इज अ प्रोसेस, आणि ती मजेशीर असावी असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तर तुम्ही आता म्हणालात की रिअलिस्टिक चित्र वगैरे बरेच प्रकार सांगितले, पण हा चित्राचा विषय ठरवताना तुम्ही नेमकं काय बघता आणि कसं शोधता, की म्हणजे समजा ट्रेनचं चित्र काढायचं किंवा झाडाचं चित्र काढायचं किंवा सायकलचं चित्र काढायचं, व्हॉट एव्हर इट मे बी, तर हा विषय कसा तुमचा सुचतो आणि मग ते कसं इम्प्लिमेंट करतो? आता विषय रिअलिस्टिक करताना जेव्हा म्हणतो ना, तर रिअलिस्टिक मध्ये एकतर कुठली गोष्ट, कुठलं कंपोजिशन तुम्हाला खूप अपील होतंय, त्याची मजा घेता येत असेल ना, तर तेव्हा ते चित्र खूप सुंदर होतं. आणि मी बऱ्याचदा म्हणते की म्हणजे मी बऱ्याच स्टुडंट्सना पण सांगते, पॉझिटिव्ह पार्ट आणि निगेटिव्ह पार्ट असे 2 असतात आपल्या चित्रामध्ये कधी. आता ते जर सिंहाचं चित्र बघितलं तर सिंहाचं जर पोर्ट्रेट आहे किंवा ते पोर्ट्रेचर आहे, तो पॉझिटिव्ह पार्ट झाला. पण त्याच्या बाजूला ते ब्लू आणि ब्लॅक जे सगळं आहे, तो त्यातला निगेटिव्ह पोर्शन आहे. आणि तो निगेटिव्ह पोर्शन सुद्धा जेव्हा ब्युटिफुल असतो ना, तेव्हा त्या चित्राची मजा जास्त एनहान्स होते. एक नुसता सिंह काढणं आणि त्याचा निगेटिव्ह पार्ट जर ब्युटिफुल असणं. सो मला निगेटिव्ह पार्ट जे आहेत निसर्गातले येणारे, ते जर त्याच्यामुळे तयार होणारं जे कंपोजिशन आहे ते फार अपील होतं, आणि ते आवडलं की मी ते चित्र करायला घेते ऍज अ रिअलिस्टिक कन्सर्न. आणि मग त्याचेच कुठेतरी इम्प्रेशन्स राहतात आपल्या डोक्यात, आणि मग ते क्रिएटिव्ह वेनी आपण यूज करू शकतो. असं एक थोडंसं आहे. म्हणजे कारण आता
निसर्ग म्हणजे सगळंच सुंदर असतं त्यातलं, पण त्यातलं काय घेणार काय नाही हे चित्रकारा परत्वे बदलतं. मी म्हणेन त्याच्या दृष्टिकोनाचा भाग येतो. सो असं एक वाटतं. तुमच्या आतापर्यंतच्या प्रवासात मला वाटतं की तुमचा इंडिया आर्ट फेस्टिवल 2024 मध्ये सहभाग हा आतापर्यंत उच्च पॉईंट होता असं मला वाटतंय. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल, त्याच्यात तुमचा सहभाग कसा झाला आणि ओके. त्याचा खरं तर सहभाग म्हणण्यासारखं एक मी प्रत्येक वेळेस कला शिक्षक म्हणून जास्त बघते स्वतःकडे. कलाकार तर मी आहेच, शंका नाही, पण आज जी माझ्याकडे 50-60 विद्यार्थी शिकतात, माझा प्रत्येक वेळेस प्रयत्न असतो की त्यांना पुढचं काहीतरी दाखवायचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही नाही दाखवणार तोपर्यंत त्यांना ते दिसत नाही. आणि पुण्यामध्ये तर प्रदर्शन होतात. आता माझे आतापर्यंत 2 एक्झिबिशन्स इथेही मोठ्या स्केलवरती झालेले आहेत. पण जेव्हा दिल्लीला जाऊन मी एक्झिबिशन केलं तर रिअलिस्टिक सगळेच करतात किंवा कंपोजिशन मध्येही आहेत. माझ्या स्टुडंटला ऍबस्ट्रॅक्ट आर्ट काय आहे हा प्रश्न कायम असतो, ते कसं करायचं हा प्रश्नही कायम असतो. पण आता काही विद्यार्थी असे की जे 4-5 वर्ष झाले शिकतात, त्यांना हे समजावून सांगण्याची आता माझी ड्युटी आहे. म्हणून मी पुन्हा त्या विषयात हात घातला आणि म्हणलं तो जर डिस्प्ले करायचा आहे तर मला दिल्ली हे प्लेस एकदम वाटलं की तिथे मॉडर्न आर्टला पण जागा आहे. पुण्यातही आहेच आहे, पुण्यात कला रसिक आहेत, पण दिल्ली आणि मुंबईमध्ये ते जास्त प्रमाणात डिस्प्ले होतं. म्हणून मी ऑप्ट केलं की आपण इंडिया आर्ट फेस्टिवल मध्ये सहभागी होता येते का बघूया. आणि फॉर्च्युनेटली या सगळ्या क्षेत्रातला अनुभव असल्यामुळे ते प्रोसेस जाणून घेत ते करत गेले आणि तो एक छानसा प्लॅटफॉर्म मलाही अनुभवायला मिळाला त्या निमित्ताने. तिथे तुम्ही 24-25 काहीतरी डिस्प्ले केलं. हो हो हो. तर त्यातले काही निवडक विषय आम्हाला माहिती सांगाल का चित्रांविषयी, काय होतं? हो, आवडेल मला सांगायला. एक तर त्यामध्ये उषक काल, डॉन, DAWN डॉन ह्या विषयावर मी केलेलं पेंटिंग आहे. आणि ते पेंटिंग खरं तर मला कसं सुचलं हे मला जास्त आवडेल सांगायला. पेंटिंग तर तुम्ही बघाल तर त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण मला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला पेंटिंग सुचतं कसं जेव्हा तुम्ही चित्र काढायला घेता किंवा काय. तर ते सुचतं कसं म्हणजे काय, कॅनव्हास समोर बसून मी तासनतास दिवसोंदिवस विचार करते, महिनोंमहिने विचार करते, असं घडत नाही. खरं तर आपल्या दैनंदिन रुटीन मध्ये सुद्धा आपल्या डोक्यात चालू असतं जी गोष्ट आपल्याला करायची. आणि थोडंसं मला जाणवलं झोप थोडी कमी असल्यामुळे पहाटेच्या वेळेला जेव्हा आता मी पण मेडिटेशन आणि त्या सगळ्या जर्नीतून जातीये, तर असं ऐकण्यात आलं की पहाटे जे विचार करतो ते चांगले असतात, पहाटे जे काम करतो ते व्यवस्थित घडतं किंवा काय. मग आता हे सगळं म्हणजे पहाट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टाइम ड्युरिंग द 24 hours. पण मग हे जर मला चित्रात मांडायचंय किंवा याच्याबद्दल मला काहीतरी विचार मांडायचा आहे तर तो कसा काय म्हणजे माझं कुठेतरी सगळीकडनं विचार करता करता हे कळलं की ही वेळ खूप महत्वाची आणि मग त्या वेळेचं एक्झिक्युशन मला करायचं होतं. ते कुठल्या वेळी करावं या प्रोसेसमध्ये असताना मग मला कळलं की ती जी पहाटेची वेळ असते जेव्हा अजून सूर्योदयही झालेला नाहीये पण उजेड आहे, सूर्यकिरणांचा तो गुलाबी किंवा लाल रंगांचा जे छटा आकाशात दिसतात त्या खूप लोभनीय असतात आणि त्या मला कायमच अट्रॅक्ट करतात. शिवाय रात्र संपलेली नसते त्यामुळे खाली अंधाराचं पांघरुण असतंच. सो ह्या दोन्हीचं जे मधलं मिक्सचर आहे किंवा मर्जिंग आहे ते कॅनव्हासवर उतरवण्याचा मी प्रयत्न केला. सो ते पेंटिंग मला खूप आवडतं. बाकी मी स्टोन सिरीज मध्ये खरं सांगायचं तर क्रिस्टल जेमस्टोनची सिरीज ह्यावेळेस डिस्प्ले केली होती. त्यामध्ये मी रुबी, एमरल्ड, सफायर आणि अमॅथिस्ट हे 4 प्रॉमिनंट डिस्प्ले केले होते. ह्याचं पेंटिंग करताना आता हे पण मी तेच म्हणेन, मी जे जगते ना दैनंदिन जीवनामध्ये तर त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी मला अनुभवायला येतात त्याचा विचार करत असताना आपण जे सुचतं ते चित्रात कसं मांडता येईल हा प्रयत्न मी त्यात केला. आता जेमस्टोन्स आणि याचं त्याचं सुद्धा स्ट्रगल प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतो, पण मला वाटतं की स्ट्रगलच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यातून जे जास्त आपल्याला मिळतं ते जास्त महत्वाचं आहे. पत्रिका दाखवतात लोक, डाऊनफॉल असतो तेव्हा, किंवा मग ते सांगतात की हे रत्न घाला घरामध्ये, हे ठेवा. घोड्याचं चित्र असतं, बॅम्बूचं असतं, मला बऱ्याचदा त्याच्या ऑर्डर्स येतात कारण. आणि मग ही रत्न वगैरे
म्हणलं हे सगळं वास्तूच्या दृष्टीने आहे किंवा तुमच्या गरजांच्या दृष्टीने आहे, हे सगळं मान्य आहे. त्याचे खरंच रिझल्ट येतात का नाही हा पण एक वेगळा भाग झाला. मला माझ्या लाईफचं रत्न वाटलं म्हणजे हे कलर्स. मग मी जेव्हा रुबीचा किंवा सगळ्यात पहिलं माझं पेंटिंग झालं ना त्यातलं, तर ते सफायर ब्लू हा माझा विशेष जिव्हाळ्याचा रंग आहे. याचं कारण माझ्या खूप पेंटिंग मध्ये कायम ब्लू असायचा. इतकं प्रमाण होतं माझ्या चित्रांमध्ये ब्लूचं. आणि मग सडनली मी डिसाईड केलं की नाही, आता आपलं ब्लू पॅलेट चेंज करायचंय. आणि मग मी लिटरली येलोज वर गेले. माझी खूप चित्र मी येलो मध्येच केली. खूप खूप चित्र, की काही झालं तरी येलोच प्रॉमिनंट असला पाहिजे. येलो कलर हँडल करायला थोडासा अवघड असतो, तो ट्रान्सपरंट असतो आणि तो खूप प्रमाणात कॅची असतो. म्हणजे तुम्ही जर कुठे त्याचं ऍप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर केलं, त्या चित्रामध्ये काहीही असलं तरी ते येलो पहिल्यांदा तुमचं लक्ष वेधून घेईल. सो मग मी विचार केला की नाही, आपण आता ह्या रंगाची चित्र काढूया. असं करत करत मला एक जाणीव झाली की ही चित्र किंवा हे रंग जे आहेत ना, हे खरे हिरे आहेत माझ्या आयुष्यातली, ही रत्न आहेत. म्हणजे काय पाचू किंवा ह्या त्या गोष्टींपेक्षा ना, ही रत्न मला जास्त अपील झाली आणि म्हणून तो विषय धरून मी पेंटिंग केले. म्हणजे असं कुठला तरी एखादा स्पार्क येतो आणि मला ते पेंटिंग सुचतं असं नाही घडत. डेफिनेटली ते विचार कंटिन्युअस सुरू असतात आणि त्यातून कुठेतरी ते जन्माला येतं. थोडक्यात म्हणजे तुम्ही जी काही चित्र आजपर्यंत आणलेली आहेत कागदावर, त्याचं चित्र तुमच्या मनात ऑलरेडी तयार होत असतं विचारांच्या रूपात. तसं म्हणता येईल. प्रत्यक्षामध्ये उतरायचा तुम्ही प्रयत्न करता तुमच्याकडे. खूपच छान आणि अप्रोप्रिएटच आहे. एखादा कलाकार नेहमी त्या कलेच्या विचारात असतो. तुम्ही झोपला तर काय आणि जागे असलात काय, तुमच्या प्रत्येक दृष्टिकोनात तो विचार असतो आणि मग त्यातून त्या कलेची निर्मिती होते असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे. तर हा जो महोत्सव मध्ये तुम्ही गेलात त्याचं तुम्ही आता सांगितलं, पण हा जो मंच आहे महोत्सवाचा, त्याच्यामध्ये काय तुम्हाला फायदे मिळाले किंवा काय झालं? म्हणजे अनेक कलाकार, प्रसिद्ध कलाकार एकत्र आले, त्यात तुमचा परिचय झाला, तुमची ओळख झाली. हा कसा काय तुम्हाला वाटतं? हा तर एक तर इतका छान प्लॅटफॉर्म आहे की जिथे बरेच आर्टिस्ट, म्हणजे अगदी महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरचे, दिल्लीतले, दिल्लीच्या आसपासचे असे बऱ्याच ठिकाणचे आर्टिस्ट एकत्र येतात. त्यांचे पेंटिंग्स डिस्प्ले होतात आणि हे डिस्प्ले झालेले पेंटिंग्स बघायला जेव्हा दिग्गज कलाकारही येतात, कलाकारांचं एक फार महत्वाचं असतं, जो बायर असतो तो कौतुक करतोच, नाही अशातला भाग नाही. कॉमन पीपल असतात तेही कौतुक करतात. पण जेव्हा एखाद्या कलाकाराला दुसऱ्या कलाकाराची थाप पण मिळते ना, आणि मी तर नक्कीच अजून लहानच कलाकार आहे, अशी काही खूप ह्या क्षेत्रात मुरले किंवा खूप सारे पेंटिंग्स केलेत असं अजूनही नाही. अजूनही माझे भरपूर पेंटिंग्स मला करायचे. त्या स्टेजमध्ये जर का एखाद्या सिनियर आर्टिस्टची थाप तुम्हाला मिळत असेल की बाबा तुम्ही चांगलं चित्र काढलंय किंवा तुम्ही या मार्गावर बरोबर चाललाय, तर ही खूप मोठी पर्वणी मला तिथे मिळाली की कोणीतरी सिनियर आर्टिस्ट कौतुक करतात आपलं, किंवा त्यांनी दिलेली शाबासकी ही मला जास्त मोलाची वाटते. बाकी तर नक्कीच खूप जणांनी कौतुक केलं, अप्रिशिएट केलं. मला तिथे जतीनदास सर भेटले, मला आसित पटनाईक भेटले, असे बरेच माझे काही तिथल्या क्रिटिकनी माझी चित्र अप्रिशिएट केली. रुकी चॅटर्जी सारख्या आर्ट गॅलरीजच्या ओनर्सनी माझी चित्र अप्रिशिएट केली. शिवाय काही स्प्लॅश वगैरे आर्ट गॅलरीज आहेत, त्यांच्यासारख्या गॅलरीजनी मला पोर्टफोलिओ मागितले. सो माझ्या दृष्टीने एक कला शिक्षक असताना मी जो कलाकार म्हणून पण ह्या क्षेत्रात सहभागी होण्याचा प्रयत्न करतेय, तर त्याला जी मला शाबासकी मिळाली ते माझं एक सगळ्यात मोठी अचिव्हमेंट म्हणेन मी त्या प्रदर्शनात. त्याचा आनंद मोठा आहे. आता इथून पुढे म्हणजे तुम्ही नवीन तंत्र किंवा काही शोध घेऊन तुमच्या कलेमध्ये काही अजून इम्प्रूव्ह करायचा विचार आहे का? हो, प्रयत्न तर सतत चालूच असतो की प्रत्येक वेळेस नवीन आपण जी शैली म्हणतो तर ती शैली अजून कशी आपल्याला प्रगत करता येईल किंवा त्यामध्ये अजून मी काय वेगवेगळे टेक्स्चर्स. कारण आता जे मी पेंटिंग केले ना, तर दिल्लीला जो डिस्प्ले केला होता मी, त्याच्यामध्ये बरेच जण माझे पेंटिंग हात लावून टच करून बघत होते की हे काही पेस्टिंग केलंय का, काय करून हे टेक्स्चर केलंय. पण माझ्या पेंटिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं पेस्टिंग नव्हतं, ते कलर्सनीच आणलेलं टेक्स्चर होतं. कारण बऱ्याचदा इम्पास्टो पेस्ट लावली जाते, वाळू लावली जाते किंवा काही टेक्स्चर पेंट्स असतात,
ते लावले जातात जेणेकरून ते रिलीफ आणि डेप्थ आणता यावी. पण यातलं काहीच नव्हतं माझ्या चित्रांमध्ये आणि ते मला यावेळेस जरा अपिलिंग वाटलं आणि डेफिनेटली त्यात अजून पुढे बघणारच आहे मी. अजून पुढे तुमच्या काही प्लॅन्स आहेत का, फ्युचर प्लॅन्स? फ्युचर प्लॅन्स म्हटलं तर पेंटिंग करत राहणे. जोपर्यंत पेंटिंग करायची इच्छा आहे तोपर्यंत हातात ब्रश पकडून कॅनव्हास रंगवता यावा, एवढा एक महत्वाचा माझा प्लॅन आहे. आणि दुसरं म्हणाल तर आता ना ही जी जनरेशन आहे नवीन येणारी, ती मुलं इतकी टॅलेंटेड आहेत खरंच, खूप म्हणजे त्यांच्यामध्ये स्पार्क आहे. आमच्या वेळेला बरेचसे मेंबर्स असे होते की ज्यांना जहांगीर सारखं कॉलेज माहित नव्हतं, म्हणजे मी त्यापैकीच एक आहे. मला माहित नव्हतं खरंच, जोपर्यंत मी या क्षेत्रात आले नाही तोपर्यंत मला जहांगीर माहित नव्हतं. कारण माझं मूळ सोलापूरचं आहे, सोलापूरमध्ये शिक्षण झालंय. मी तिथल्याच आर्ट कॉलेजला सुरुवातीला ऍडमिशन घेतली होती, नंतर पुण्यात भारतीय विद्यापीठमध्ये शिक्षण घेतलं. पण आताच्या विद्यार्थ्यांना, आताच्या मुलांना पालक इतके सजगतेने सहकार्य करतात की किती क्षेत्र हे मोठं आहे आणि किती काय काय गोष्टी अवेलेबल आहेत, हे सगळं ते त्यांना दाखवतात. आणि माझी इच्छा आहे की ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी मुलं आहेत ना, ती अगदी परिपूर्ण व्हावी. परिपूर्णता ही कधीच येत नाही, पण कमसे कम आपण जेवढं त्यांना शिकवू शकतोय, कारण त्यांची ग्रास्पिंग कपॅसिटी आपल्यापेक्षा जास्त आहे, हे मला जास्त जाणवलं आणि म्हणून मी काम करते खरं तर. सो ते करत राहता यावं आणि अजून अजून नवीन काही टेक्नॉलॉजीज किंवा काय करता याव्या, अपडेटेड राहता यावं, हे महत्वाचं आहे. कारण आपण कलाकार एका शैलीत जेव्हा काम करत राहतो ना, तो त्या शैलीत सखोलतेने काम करतो, नो डाऊट. पण मला असं वाटतं की तोचपणा चित्रात येऊ नये कुठेतरी, ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे. आणि कुठेतरी हे खोडून काढायची इच्छा आहे. खोडून काढायची नाही म्हणता येणार, पण एकच स्टाईल असते आर्टिस्टची. माझं असं म्हणणं आहे की वर्सटाईल असेल तर काय प्रॉब्लेम आहे. आता बरेचसे सिनेमा कलाकार आहेत, आपण बघितलं जर का, तर अमिताभ बच्चनजी स्वतः त्यांचे वेगवेगळे फॅमिली मूवीज आहेत, त्यांचेही ऍक्शन मूवीज आहेत, त्यांचेही काही थोडे सस्पेन्स मूवीज आहेत, आणि बरेच असेही सिनेमा आहेत की जे त्यातून भरपूर आपण आदर्श घेऊ शकतो. मग जर एक सिनेमा कलाकार वेगवेगळ्या शैलीत काम करण्याचा प्रयत्न करतो, तर एखाद्या चित्रकाराला फक्त त्याच शैलीत सातत्याने तुम्ही खूप वर्ष तेच करा, मगच तुम्ही एक महान कलाकार आहात असं का आहे? त्यांना ती बाउंड्री मोठी असली पाहिजे की त्या शैलीतलं तर तुम्ही काम कराच, भरपूर करा, पण इतर शैली सुद्धा तुम्हाला करता आल्या पाहिजेत किंवा त्यातही तुम्ही मातब्बर होणं गरजेचं आहे. हे मला कुठेतरी पुढे न्यायचंय, ती वर्सेटॅलिटी. आणि आताची जनरेशन तशीच आहे सर, म्हणजे ते इतकं जबरदस्त काम करतायत ना की माझी इच्छा आहे की ते पुढे जाणारच आहे. कुठेतरी इच्छा पूर्ण होईल वाटतंय. नवीन जे कलाकार आहेत, तुमचे विद्यार्थी आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही प्रोत्साहन देताना काय तुम्ही त्यांना उपदेश करा किंवा काय तुमचे म्हणतो वर्ड ऑफ विजडम काय सांगा तुमच्या अनुभवातून? सातत्य हेच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ते तुम्ही करत राहणं हे फार गरजेचं आहे. कारण अपडाऊन येतात. जसं मी म्हटलं की मी आधी कला शिक्षक म्हणून क्लासेस घेतले, जॉब केला, पण त्यानंतर पुन्हा इथे आले. तुमचं रूट तुम्ही सोडून नाही चालत. त्याच्यामुळे काय काय अर्थार्जनासाठी भरपूर बदल कलाकाराला करावेच लागतात, कारण ब्रेड अँड बटर इज इम्पॉर्टंट. पण त्यानंतर सुद्धा सातत्य हे खूप महत्वाचं आहे आणि तेच मी उलट सगळ्यांना सांगेन, ते महत्वाचं आहे. ते काही केला सोडू नका. आणि कला, कुठलीही कला हीच काय, तुम्ही अर्थार्जनाच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघत असाल ना, कारण आजपर्यंत मला खूप पालक पण येतात विचारायला की ह्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, मग ह्याच्यात सॅलरी किती असतात किंवा ह्याला काय मिळतं. पण कला ही मुळातच आनंद देणारी गोष्ट आहे. त्यातून तुम्ही जर आर्थिक उपभोग कसा घेऊ हा विचार करत असाल तर हा विचार प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलत जातो की तुम्हाला त्यातून अर्थार्जन करता येईल का. सो दॅट इज युअर डिफरंट टॅलेंट. पण कलाकार म्हणून तुम्ही जेव्हा काम करता ना, तेव्हा तुम्हाला त्या कलेचा आनंद स्वतः घेता आला पाहिजे आणि दुसऱ्यांना देता आला पाहिजे. दॅट इज अ फर्स्ट ड्युटी ऑफ एनी आर्टिस्ट असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी हेच पुढच्या पिढीला पण सांगेन की तुम्ही त्यातून ब्रेड बटर तर मिळणारच आहे, पण त्या दृष्टीने बघत राहिला ना की तुमची कला कुठेतरी कमर्शियल होते. जी चित्र विकली जातात ती चित्र आपण परत घेतो, ती चित्र वारंवार केली जातात, पण कलाकार हा कायम स्वच्छंद असला पाहिजे.
हे मी खरं तर आवर्जून सांगायला बरं वाटेल. तुम्ही एकूण प्रेक्षकांना सांगितलं की आणि थोडक्यात तिथेतला सार सांगितलं असं म्हणूया. अरे बापरे. धन्यवाद मागपलेची कदाचित म्हणजे अपेक्षा करू नका, काम करत राहा, तुम्हाला फळ मिळेल. करेक्ट. खूपच छान माहिती सांगितली. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सांगायचं असेल तर हा आपण एक फ्री टाइम धरूया. अच्छा. नाही, ह्या व्यतिरिक्त म्हणजे मगाशी मी बोलले, माझा प्रयत्न तरी तो सुरू आहे आता की मी कदाचित यात अजून अभ्यास करणंही गरजेचं आहे. माझा खूप अभ्यास झालाय असंही मी नाही म्हणणार. मी सुरुवातीलाच मेन्शन केलं की मी अजूनही नवोदित कलाकारच समजते, कारण मी तेवढे नंबर ऑफ पेंटिंग केले नाहीयेत. पण जे एक म्हटलं जात आहे ना कला क्षेत्रात की एक स्टाईल मध्ये तुम्ही काम करा, एक स्टाईल तुमची असली पाहिजे आणि तुम्ही त्या स्टाईलला सोडू नका किंवा त्या स्टाईलला धरूनच वारंवार काम करत राहा. म्हणजे माझ्या समोर इतके मोठे मोठे आर्टिस्ट आहेत की त्या आर्टिस्टचं पेंटिंग सगळे एक बघितलं, दुसरं बघितलं, तिसरं बघितलं, लगेच कळू शकतं आपल्याला की हे त्या आर्टिस्टचं पेंटिंग आहे आणि ते त्याच स्टाईलमध्ये कित्येक वर्षानुवर्ष काम करतायत. पण माझं असं मत आहे की ती स्टाईल चांगलीच आहे, त्यात तर तुम्ही काम केलंच पाहिजे, पण इतर गोष्टी पण करायला हव्यात आणि इतर गोष्टींमधल्या अनेक स्टाईल्स पण आपण अजून डेव्हलप करू शकतो. एका बरोबर धरून न राहता थोडी वर्सेटॅलिटी जर आपणही आणली ना तर बघणाऱ्यालाही मजा येते, कारण आर्टिस्टचं टॅलेंट हे मुळात खूप स्ट्रॉंग असतं. त्याची विचारशैली, प्रत्येक गोष्ट मांडण्याची पद्धत ही वेगळी असते आणि त्या वेगवेगळ्या पद्धती अजून याव्यात एवढंच मला वाटतंय आणि त्यासाठी मी वैयक्तिक तसाच प्रयत्न करते आणि वाटतं की समाजाने ते तसंच ऍक्सेप्ट करावं. तुम्ही सांगता स्कायचं लिमिट. हो, तुम्ही तुमच्या विस्तार सगळ्या गोष्टी तुम्ही एवढ्यातच करेल असं नाही तर आणखी काही नवीन करू शकतो. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढच्या करिअरसाठी सगळ्यांकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. उलट मला आज ही संधी मिळाली, मी म्हटलं तसं की मी थोडीशी माझ्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आले की अशाही गप्पा कुठेतरी कॅमेरा समोर मारता येतील, ह्यालाही मी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच समजते. की छान वाटलं, मजा आली मला, एक वेगळा प्लॅटफॉर्म दिला त्यासाठी. थँक्यू.